आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगलीकरांच्या सहनशीलतेचा अंत कधी? मारुती रोड बनला पाण्याचे तळे, लोकहित मंचाचा आंदोलनाचा इशारा। सांगली प्रतिनिधी। सांगली शहरातील प्रमुख व्यापारी पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती रोडची अवस्था अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा गंभीर बनली आहे। थोडासा पाऊस झाला तरी संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी दिसून येत आहे। यामुळे व्यापारी, वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे। मारुती रोडवरील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेले पाणी थेट दुकानांमध्ये घुसत असून त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आर्थिक फटका बसत आहे। अनेक दुकानदारांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे। साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम होत आहे। वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत असून पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरवर्षी पावसाळ्यात मारुती रोडवर पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असताना सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही। प्रशासन केवळ तात्पुरती मलमपट्टी करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या पार्श्वभूमीवर लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र टीका केली आहे। सांगली, मिरज, कुपवाड सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने या समस्येवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असेल तर पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होईल। प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे अन्यथा लोकहित मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला। मारुती रोडवरील पाणी साचण्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निचरा व्यवस्थेची सुधारणा करावी। मारुती रोडवरील पाणी साचण्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निचरा व्यवस्थेची सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे। महापालिकेच्या भोंगळ नियोजनाचा फटका व्यापारी आणि नागरिकांना बसत असल्याने या प्रश्नावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।